रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या साहित्यातून समाजातील शोषित वर्गाचा आवाज उंचवणारे आणि समाज प्रबोधन करणारे अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात भारतरत्न पुरस्कार द्यावा, यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे शिफारसी करावी. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य लक्षात घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना देखील भारतरत्न पुरस्कार केंद्र सरकारनं देण्यासाठी राज्य शासनानं शिफारस करावी, अशी मागणी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत केली आहे. औचित्याच्या मुद्द्यानिमित्त माढा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 26% घटली आहे. 2021-22च्या तुलनेत 1600 विद्यार्थी त्या ठिकाणी कमी आहेत आणि 293 शाळा माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि शासनाच्या सरकारी आहेत. परंतु तिथल्या खोल्यांची अवस्था खूप धोकादायक इमारती झाल्यात. तिथं सुविधा उपलब्ध नाहीत, वॉशरूम नाहीत आणि दर्जेदार शिक्षण मिळत नसल्यामुळे ही संख्या त्या ठिकाणी दिवसेंदिवस घटत आहे. तर याच्यावरती सरकारनं उपाययोजना तातडीने करणं आवश्यक आहे. आज आपले शाहीर बाण्यातून अन्यायाविरुद्ध लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त नम्र अभिवादन करतो व या सभागृहाला विनंती करतो की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी हे सभागृहाने केंद्र सरकारला शिफारस करावी आणि अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जन्मशताब्दी असल्यामुळं अहिल्यादेवी होळकर यांना देखील त्या ठिकाणी भारतरत्न देण्याची शिफारस या सरकारने करावी ही विनंती करतो. धन्यवाद.